कुटुंब एकीकडे आणि राजकारण वेगळीकडे. आम्ही राजकारणामध्ये वेगवेगळे असलो तरी कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत. गद्दारचा विषय असेल तो कोण किती काय आहे ते त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तुम्ही कामं करून दाखवा. आता तुम्ही 8 वर्षानंतर ह्या वॉर्डमध्ये याल आणि बोलाल मी इथली आहे, इथे राहते, असं काही नाही. त्या एक्सरला राहतात, फक्त इथे जन्मल्या, तर माझं दोष नाही आहे ना, मी इथे जन्मली नाही आहे तर. कारण अभिषेक होते तेव्हा प्रत्येक गोष्ट ते सांभाळायचे. त्यांनी खूप म्हणजे जम बसवला होता प्रत्येक इलेक्शनमध्ये. मला वाटते की अजूनही अभिषेक माझ्याबरोबरच आहेत आणि मी जे डिसिजन घेतलंय त्याला नक्कीच मान्य केलं असेल. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई महापालिकेचा विचार केला तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वॉर्ड क्रमांक 2 कडे. कारण फार लक्षवेधी लढत असणारेही एका बाजूला आहेत तेजस्वी घोसाळकर, ज्या भाजपच्या उमेदवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार धनश्री कोलगे. ही लढत लक्षवेधी याच्यासाठी आहे कारण धनश्री कोलगे ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी यांचे सासरे स्वतः त्यांच्या प्रचारासाठी प्रचारात उतरलेले आहेत. किती ही लढत जी आहे किती अडचणीची असणार आहे किंवा किती सोपी असणार आहे, तुम्ही कसं बघता? डोअर टू डोअर प्रचार चालू आहे. कॉन्फिडन्स किती आहे विजयाचा? कॉन्फिडन्स माझा नाही, कॉन्फिडन्स ह्या जनतेचा आहे की ही जनता बोलत आहे की हा फक्त गड बीजेपीचा आहे, महायुतीचा आहे आणि महायुतीलाच आम्ही वोटिंग करणार. आणि आता तर ह्यांनी प्रण घेतलेलं आहे की सगळेच्या सगळे उतरून ह्या वेळेला दाखवणार की महायुती किती स्ट्रॉंग आहे, बीजेपी किती स्ट्रॉंग आहे. तर मला पण त्यांच्यावरती विश्वास आहे की ह्या लोकांनी काम केलेलं आहे. आपले आमदार मनीषाताई चौधरी ह्यांनी पण काम केलेलं आहे ह्या वॉर्डमध्ये. माजी नगरसेवक जगदीश ओझाजी ह्यांनीही काम केलेलं आहे. त्या ह्याच्यातून मला असं वाटतं आणि मीही नगरसेविका होती 1 नंबर वॉर्डमध्ये. तर मलाही असं वाटतं की कामाचा आढावा घेतला आणि किंवा विकास कामच करणार आहोत आम्ही. आणि विकास कामं करता फक्त आम्ही विकास कामं कुणाला आम्ही काही बोलणार नाही आहोत, कुणाला काही आम्ही टीका टिप्पणी करणार नाही आहोत. तर त्या बेसिसवरती मला असं वाटते की महायुतीची ही स्थिती आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार असं म्हणतात की त्या स्थानिक उमेदवार आहेत आणि एकूणच असं रंग दिला जातोय की निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी ही लढाई आहे असं बोलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आम्ही खोटी आश्वासनं फक्त देणार नाहीत असं बोललं जाते. तर याला कसं उत्तर द्याल? खरं तर खरं तर 1 नंबरमध्ये पण मी खरं राहते ईस्टला आणि वेस्टला मी निवडून आलेली होती. तर तिथे पण मला एक्सेप्ट केलंच होतं आणि मी तिथे एवढी कामं केलेत. त्यांनी मला माझी स्वतःची फॅमिली बनवली होती. त्याप्रमाणेच मी इथे काम करते. तर मला असं वाटत नाही घरचं आणि बाहेरचं असं लोक बघत नाही. लोक कामांवरती विश्वास ठेवतात. तुम्ही कामं करून दाखवा. आता तुम्ही 8 वर्षानंतर ह्या वॉर्डमध्ये याल आणि बोलाल मी इथली आहे, इथे राहते, असं काही नाही. त्या एक्सरला राहतात, फक्त इथे जन्मल्या, तर माझं दोष नाहीये ना, मी इथे जन्मली नाहीये तर. पण मी काम करणार आहे आणि काम करत राहणार आहे. तर मला फरक नाही. आणि गद्दारचा विषय असेल तो कोण किती काय आहे ते त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. ह्या विषयावरती मला काही बोलायचं नाही. पण तुमची काही पहिली टर्म नाहीये निवडणूक लढवायची. तुम्ही याच्या आधी सुद्धा तुम्हाला अनुभव आहे निवडणूक लढवायचा. पण त्यावेळीची समीकरणं वेगळी होती. त्यावेळेला तुमचा पक्ष असतील किंवा तुमचे पती तुमच्या सोबत होते. यावेळेला समीकरणं बदललेली आहेत. शिवसेना पक्ष तर वेगळा झालेलाच आहे, प्लस तुमचा पक्ष सुद्धा बदललेला आहे. कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे? खरं तर ही निवडणूक खूप माझ्यासाठी कठीण आहे. म्हणजे मी पक्ष चेंज केला म्हणून नाही म्हणत आहे. अभिषेक नसल्यामुळे खूप फरक पडत आहे. कारण अभिषेक होते तेव्हा प्रत्येक गोष्ट ते सांभाळायचे. त्यांनी खूप म्हणजे जम बसवला होता प्रत्येक इलेक्शनमध्ये. आणि एक छोटी छोटी गोष्ट जेव्हा सांभाळताना खूप कठीण होते. कारण एकटी निवडणूक लढणं खूप कठीण असतं आणि ते मी करत आहे. आणि चॅलेंजेस मला खूप आले अभिषेक गेल्यानंतर आणि ते चॅलेंजेस एक्सेप्ट करून पुढे जात आहे. लोक ॲप्रिशिएट पण करत आहेत, टीका पण करत आहेत. पण टीका कोण करत आहे? जे फेक आहेत ते करत आहेत आणि जे ॲप्रिशिएट करत आहेत ते लोकल आहेत आणि ते येऊन मला सांगतायत तुझा डिसिजन खूप चांगला होता,
तू एकटी जे करतेस, तू स्ट्रॉंग पद्धतीने करतेस, तर मला नाही वाटत की माझा निर्णय चुकीचं होतं. ठाकरे दहिसर मध्ये येऊन गेले उद्धव ठाकरे. त्यांनी तेव्हा एक विधान केलं की मॅम भाजपच्या घरफोडी वृत्ती विरोधात माझी लढाई आहे, तेजस्वी विरोधात नाहीये. एक स्टेटमेंट त्यांनी केलं की अभिषेक जर आज असता तर असं झालं नसतं, म्हणजे तुमचा भाजप प्रवेश झाला नसता. तर याकडे कसं बघ? बघा, अभिषेक असता तर आम्ही दोघांनी मिळून प्रत्येक निर्णय दोघांनी मिळून केलेले आहेत. तर मला नाही वाटत की अभिषेक असता तर आम्ही एकत्रच केलं असतं जे काही असतं ते. आणि मला वाटते की अजूनही अभिषेक माझ्याबरोबरच आहेत आणि मी जे डिसिजन घेतलंय त्याला नक्कीच मान्य केलं असेल. आणि उगाचच अभिषेकचं नाव घेऊन ते प्रचार करत आहेत निष्ठावंत आणि हे ते चुकीचं आहे. उगाचच अभिषेकचं नाव तुम्ही कशाला घेताय? माझा नवरा आहे, मी काही करू शकते. तुमच्यावर पण आरोप होतोय की तुम्ही पण फोटो वापरताय प्रचारात. फोटो माझा नवरा आहे, अनुभूती माझा नवरा आहे तर मी वापरणारच ना. मी का नाही वापरायचं? हे चुकीचं आहे स्टेटमेंट आणि मला ते पटलेलं नाहीये. आपण जर बघितलं तर आता ठाकरेंवर एक आरोप होतो सारखा की निष्ठावान लोक असतील, जवळचे लोक त्यांना त्यांच्याकडे ठेवता नाही आले. एक आरोप होतो आणि याच्यामुळेच कार्यकर्ते त्यांना मोठ्या प्रमाणात सोडून जातात. तुम्हाला असं वाटतं का हेच एक कारण असावं? म्हणजे तुमच्या कुटुंबाचे संबंध चांगले आहेत उद्धव ठाकरेंसोबत, म्हणजे तुमचे पती असतील, तुमचे सासरे असतील, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. पण मग तुमचं इकडे येण्यामागचं एक कारण आहे का की उद्धव ठाकरेंना कुठेतरी जवळचे लोक असा जो सातत्याने त्यांच्यावर आरोप होते आणि त्याच्यामुळे शिवसेना कुठेतरी वेगळी झाली की त्यांना ती माणसं जपता येत नाहीत, असं काही आहे का? असं काही मी बोलणार नाही, कारण मी आधी बोललेली आहे की ते माझं कुटुंब आहे. मी कुटुंबासारखं त्यांना मानलेलं आहे आणि अजूनही मानत आहे. मी म्हटलं मी इकडे आली तरी त्यांचे माझ्यावरती आशीर्वाद असणारच आहेत, कारण जे कुटुंब म्हणतो ते कुठेही गेलं तरी कुटुंबाचा आशीर्वाद कुठे जात नाही. ठीक आहे, प्रचाराला नसतील पण आशीर्वाद तर असतील, बस एवढंच आहे त्यांच्याबद्दल. आता बाकी कुटुंबात कसं वातावरण, म्हणजे राजकीय चला फूट आहे पण बाकी घरात सगळे कसं वातावरण? हो, कुटुंब एकीकडे आणि राजकारण वेगळीकडे. आम्ही राजकारणामध्ये वेगवेगळे असलो तरी कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. बाकी साथ कशी मिळतीये कार्यकर्त्यांची, मतदारांची, आणि किती कॉन्फिडन्स आहे आता जिंकण्याचा? माझ्या बरोबर माझी नगरसेवक आहेत जगदीश भाई, आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. खूप छान साथ मिळते आणि एक फॅमिली सारखं त्यांनी मला इथे प्रेझेंट केलेलं आहे. मला खूप मजा येते ह्यांच्याबरोबर, कारण आम्ही दिवसभर एकत्र असतो, दिवसभर. आणि 2 दिवस आमचं होतं की ही बाहेरून आलेली आहे, दुसऱ्या पक्षातून आलेली आहे, पण आता ही खूप वेगळं झालेलं आहे आणि खूप त्यांनी मला वेलकम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन लोक पण ॲप्रिशिएट करतात. विजय पक्का वाटतोय आता? नक्कीच, ह्यांची साथ असेल तर का नाही. तर या होत्या तेजस्वी घोसाळकर आणि त्यांनी म्हटलेलं आहे की एकूणच सगळ्या कार्यकर्त्यांची साथ आहे तर विजय पक्का आहे. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.